हेमाली, साधारणतः 2 वर्ष झाली शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र आहेत, परंतु सत्तेत एकत्र असूनही अनेक मुद्द्यांवरती शिवसेना भाजपमधील मतभेद आपण समोर आलेले बघितले आहेत, नाराजी समोर आलेली बघितले। यापूर्वी सुद्धा राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेने अनेकदा अनेक मुद्द्यांवरती शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, परंतु एखाद्या विषयावर नाराजी व्यक्त करून थेट मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडणं, मंत्रिमंडळ बैठकीतून वॉकआउट करणं, ही टोकाची भूमिका शिवसेनेने पहिल्यांदा घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि शिवसेनेने ही टोकाची भूमिका घेतली, त्याला निमित्त ठरले ते पालकमंत्री जे मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी बदलले त्या संदर्भात। मागच्या आठवड्यात पालकमंत्री पदामध्ये जे फेरबदल झाले त्याच्यात यवतमाळचं जे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, संजय राठोड हे राज्यमंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांच्याकडे हे पालकमंत्रीपद होतं, ते त्यांच्याकडनं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी काढलं आणि त्याच्याऐवजी भाजपचे राज्यमंत्री आहेत यवतमाळमधले जाते मदन येरावार, त्यांच्याकडे हे पालकमंत्रीपद दिले आणि संजय राठोडांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद करण्यात आलंय। यवतमाळमध्ये शिवसेनेचा बऱ्यापैकी बेस तयार केलाय संजय राठोड यांनी आणि तिथे शिवसेनेला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खेळी खेळल्याचं बोललं जात आहे आणि यामुळेच शिवसेना प्रचंड दुखावलेली आपल्याला पाहायला मिळाली। संजय राठोड यांनी या संदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरेंनीच ही नाराजी थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या आपल्या मंत्र्यांना, शिवसेनेच्या मंत्र्यांना, आणि त्यानुसार आज मंत्रिमंडळाची बैठक सुरू होताच हा विषय शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आणि आपली नाराजी व्यक्त करत वॉकआउट केला। आणि वॉकआउट करण्यापूर्वी आणखीन एक विषय शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीत अडवून धरला, तो म्हणजे बुलेट ट्रेनला बीकेसी मध्ये जी जागा द्यायची आहे त्या संदर्भातला। आयत्या वेळेला हा विषय आणला होता, त्याची कल्पना सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांना नव्हती आणि आयत्या वेळेला हा विषय आल्यानंतर शिवसेनेला जेव्हा कळलं हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला घेतला जाणार आहे, त्याला बैठकीतून बाहेर पडण्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध केला आणि हा निर्णय घेऊ नये अशी मुख्यमंत्र्यांनी मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी याबद्दल थोडी नमती भूमिका घेत बुलेट ट्रेनला बीकेसी मधली जागा देण्यासंदर्भात समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय, परंतु एकूणच आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील शिवसेनेच्या मंत्र्यांची जी भूमिका होती, जी नाराजी होती, जो आक्रमकपणा होता, तो निश्चितच पुढच्या राजकीय राजकारणाला वेगळी दिशा मिळते की असा होता, कारण थेट मंत्रिमंडळ बैठकीतून वॉकआउट करून शिवसेनेचे मंत्री बाहेर पडलेले आहेत। आता या संदर्भात शिवसेना पुढील भूमिका काय घेणार आहे, पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होणार का, या संदर्भात सगळी चर्चा जी आहे ती शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी सगळे मंत्री करणार आहेत आणि या बैठकीनंतर कदाचित आता शिवसेना मंत्रिमंडळातील शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल त्याची रणनीती या बैठकीत कदाचित आखली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।